आणि हा सामना आता आपण आजच्या दिवसातला शेवटचा रसिकांचं लक्ष वेधतोय. उद्या सकाळी या ठिकाणी 10च्या दरम्यान आगरी कोळी समाज 40+ लिजन्स मास्टर्स यांची स्पर्धा या ठिकाणी सुरू होईल. आमचे अर्नाळचे पोलीस निरीक्षक सन्माननीय विजय पाटील यांच्या माहितीसाठी एकंदरीत 1 तारखेला या स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी झाली आणि 1 तारीख 2 तारीख 3 तारखेला वैतरणा आणि चंदन सरपर्यंत सगळ्या गावातल्या संघांना आमंत्रित करण्यात आलं. त्यांना प्रथम 50, द्वितीय 25,000 तर ते 15,000 अशी स्पर्धा झाली. त्याच्यानंतर 4, 5, 6 फेब्रुवारीला एक गाव एक संघ असा फॉर्मॅट 1,25,000 प्रथम, द्वितीय 65, तृतीय 32,000. उद्या 7 आणि 8ला 40+ आगरी कोळी सकाळी 50,000 आणि 25,000. त्याच्यानंतर दुपारनंतर 4 वाजल्यापासून या ठिकाणी ऑल इंडिया ओपन 5 लाख प्रथम, द्वितीय 3 लाख असं बक्षिसं या ठिकाणी 4 इव्हेंटच्या माध्यमातून रौप्य महोत्सव वर्ष या माध्यमातून पार पाडण्यात येते. आमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस अजिंक्य नाईक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी बक्षीस समारंभाला 9 तारखेला या परिसराचे सगळे सन्माननीय व्यक्ती असतील. आम्ही प्रयत्न करतोय एखादा इंडियन क्रिकेटर आणता येईल का 9 तारखेला. शांताराम घरात महेश माझ्याशी बोलले, आम्ही नक्की प्रयत्न करू. सर मी येतो तुमच्या दिशेनं. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. एकच कॉमेंट करे तुमच्या दिशेनं पुन्हा एकदा येईल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम 25 वर्ष खेळायची, 25 वर्ष एकजुटीची आता क्वालिफाईंग मॅच आहे. क्वालिफाईंग मॅच आहे. तुम्ही क्वालिटी दाखवले, नारंगीने दाखवले, जुचंदरनं आपली क्वालिटी दाखवली. आता तुम्हाला फायनल टच द्यायचा आहे. एखादा मूर्तिकार जसा मूर्ती घडवतो शेवटी फायनल टच देतो. आता फायनल टच या मॅचला द्यायचा आहे. मॅचला होते सुरुवात. येस, धन्यवाद तुकाराम. ऑल द बेस्ट. विजय पाटील साहेब यांच्या मार्फत यावेळेला पहिला चेंडू पडतोय ऑफसाईडला, जेल हातातून सुटलाय. या ठिकाणी नारंगीनी फिल्डिंग घेतलं होतं आणि पहिला चेंडूवर झेल उडाला होता आणि इथे काही ओव्हरथ्रोस होताना आपल्याला बघायला मिळतं. लॉट ऑफ ॲक्शन. बंधू पाटील आणि दिवेश का बंधूचा झेल होता तो, जसा सचिनचा झेल असतो तसा आपण बघतोय. आणि या ठिकाणी तो झेल गौतम याच्या हातातून झेल हातातून निसटत असताना बंधूच होते. बघा लॉफ्ट केलं रिप्लेमध्ये. चेंडू आला होता जवळ जवळ हातामध्ये, आता हाताला चाटून तो खाली पडत असताना एखादा सचिनचा झेल सुटावा तसा धक्का या ठिकाणी लागत असताना नारंगी संघाला 3-4 नो लॉस. अर्नाळचे पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक विजय पाटील साहेब यांच्या मार्फत दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष महेश मांगेला आणि सगळ्या कमिटी मेंबर्स मार्फत हार्दिक शुभेच्छा. शोज अ ब्युटिफुल गेम. खेळ एक असं एक माध्यम आहे जो सगळ्यांना बांधून ठेवतो. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफसाईडला प्लेस करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव पूर्ण करत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना क्वालिफाय राऊंड आहे, लक्षात घ्या. इथून जो संघ विजयी होईल तो पुढे सरकेल, क्वालिफाय होईल. दुसऱ्या बाजूला अंडर-19 विश्वकप चालू आहे. भारताला फक्त कमी धावा हवेत. आता 20 ते 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी साऊथ आफ्रिका समोर. ओव्हर द विकेट. चेंडू ऑफ साईडला प्लेस केले. चेंडू ट्रॅव्हल होते. पावा प्लेयर डीप मध्ये जातोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे सीमारेषेच्या आतमध्ये अडवायचा प्रयत्न. चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. असं एक गाणं आहे पण चांगला फटका बंधून खेळलाय. सर मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येणार आहे कारण मॅच आहे 2 संघादरम्यान. काही इतिहास आहेत या 2 संघाचा. आपण बघितलं काही इतिहास आहे मैदानावरचा. कसा खेळ केला बंधू जो स्ट्रायकर एंडला आहे त्याचा काय इतिहास आहे. नारंगीच्या अगेन्स्ट काय परफॉर्मन्स आहे. रिव्हर्स खेळले आहेत. पावा प्ले आहे. पुन्हा एकदा फिल्डर चेस करतात. बाउंड्रीकडे चेंडू जातोय. यावेळेला मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये फिल्डिंग करत असताना 2 फिल्डर्स खूप सुंदर पद्धतीने, त्यामुळे बाउंड्री अडवायचा प्रयत्न. मात्र त्याच वेळेला धावा पूर्ण होत आहेत. मैदानावरती 2 आणि धावसंख्या पुढे सरकते 10वर. तर भारताला अंडर-19च्या वर्ल्ड कपच्या फायनलला जाण्यासाठी 19 चेंडू आणि 18 चेंडू 18 धावांची गरज. तिथे लक्ष आहे बघा, सरांचं लक्ष तिथे सुद्धा आहे. या मॅच वरती सुद्धा आहे. स्ट्रायकर एंडला बंधू आहे. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन ऑन साईडला खाली पडून ब्युटिफुल एलिव्हेट करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावा.
जिंकायचंय. दोन्ही टीमने हे सांगितलं. 2019ला नारंगी फायनलला पाहिला होता, 2016ला इथून जुचंदरला फायनल पाहिली होती, पण गेलाय ना 5-6 वर्षाचा काळ गेलाय. माझा 2024 आहे. आता हे 25 वर्ष आहे दोन्ही टीमसाठी, ज्याकरता प्रयत्न केला जाणार. बंधूला केलाय मॅचला स्टार्ट. येस, धीरज पाटील सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू घेऊन स्टेप आउट होऊन चेंडूला ऑफ साइडला प्लेस केलाय ब्युटिफुल पद्धतीने या ठिकाणी, आणि 4 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत आपल्याला. आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती आता 18 या धावसंख्या. मॅग्निफिसंट बॅटिंग. बंधू पाटील 5 चेंडू 17 वर खेळत असताना पहिल्या षटकात एकंदरीत 18 धावा येत असताना, मागच्या वेळेला सुद्धा 18 धावांनीच सुरुवात केली होती आणि यावेळेला सुद्धा 18 धावांनी सुरुवात करत असताना दीपेश 1 वर, बंधू 17 वर. या षटकाबद्दल तुकाराम मांगेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि ॲज युजल म्हणजे जसा मी उल्लेख केला होता, नारंगी कोपरी, नारंगी अर्नाला कोपरी, नारंगी जुचंदर फार म्हणजे थोडंसं पाठी गेला. पॉवर प्लेचा इशारा होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाबल 18, थोडंसं मागे जातोय. 1995 पासून 2005 पर्यंत काल जर बघितला तर नारंगी वर्सेस जुचंदर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या वसई तालुक्यात कुठेही स्पर्धा असू द्या, सेमीफायनल फायनल नारंगी वर्सेस जुचंदर पाहिलाय. कधी जुचंदर सक्सेस ठरलाय, कधी नारंगी ठरलाय, कधी जुचंदर. ही आळीपाळीने विजयी झाल्यात. या मैदानावरती सुद्धा आळीपाळीनं झालाय. शेवटची भिडण आम्ही सांगतोय 2016ला या मैदानावरती जी भिडण झाली होती दोन टीमची, ती भिडण आपल्याला लक्षात आहे. त्यामुळे या मॅच आहे, नारंगी आहे, जुचंदरी आहे तयार या मॅचला जिंकण्यासाठी. धन्यवाद तुकाराम. अतिशय चांगला इतिहास या ठिकाणी माहिती देत असताना तिथे अंडर 19च्या विश्वकपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला 17 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. साऊथ आफ्रिकेच्या समोर आपण जर आज जिंकलो तर आपण फायनलला पोहोचू. अंडर 19 स्ट्रॉंग असणं अत्यंत आवश्यक आहे भारतीय पुढच्या जनरेशनच्या दृष्टीने. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला आले. ऑफ साईडला वीरेंद्र सेहवाग स्टाईल कट करत असताना डीपमध्ये पाठवत आहेत बॅकवर्ड पॉईंटला, आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपला कोणी नाही आहे. कव्हर करत असताना जिथे 1 ते 2 धावा जायला पाहिजेत तिकडे जास्त धावा जात आहेत. अजूनही बघताय तुम्ही बॉल अजूनही आतामध्ये येत नाही आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय सातत्याने भरपूर धावा जात आहेत आणि त्यामुळे तुम्ही बघताय नारंगी संघातले संघनायक थोडेसे या ठिकाणी नाराज होत असताना धीरज पाटील आणि त्यांचे सहकारी, कारण मयूर आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत. फिल्डिंग प्रॉपर होणं आवश्यक आहे. धावसंख्या 21 या ठिकाणी बघायला मिळते. मागच्या चेंडूवरती बरंच काय नाट्य घडलं होतं. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडूला खेळलं होतं. चेंडू फील्ड केला होता. बघा काय नाट्य घडलं. दीपेशचा चांगला फटका होता ऑफसाईडच्या दिशेला. डीप कव्हर हा पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. पारनं चेंडू फेक केली. तिथून आकाशनं नेम साधला. कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. आणि त्यानंतर इंटरेस्टिंग आहे या चेंडूवरती 3 धावा झाल्या धापल कवरती 21-21. तर बंधू खेळत आहेत 5 चेंडूमध्ये 17 वर दीपेश करतोय. 2 चेंडूमध्ये 4 मध्ये या घटना मैदानावर दिसत असताना एका बाजूने दुसऱ्या एंडला फेकण्याची पद्धत आणि याची सुरुवातच टेनिस क्रिकेटमध्ये झाली. नंतर ते डोमेस्टिक नॅशनल इंटरनॅशनलला आपल्याला बघायला मिळालं. हे वाक्य माझं नाही आहे, सुरेश सरैया यांचं आहे. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील होतोय. पंचानी बोर्डवरती केलंय. अक्रॉस द लाईन खेळायला गेले. LBW त्या ठिकाणी आणि पहिला विकेट बाद होत आहेत त्या ठिकाणी. आपण बघतोय बंधू पाटील एकंदरीत 9 मिनिटं झाले. 7 चेंडूच्या धावाने गेले. 17 धावा केल्या आणि 21 फॉर द लॉस ऑफ 1. तुकाराम. बघ रिप्ले स्वप्नाच्या दिशेने येणार आहे. धीरजचा चेंडू होता. मयूरचा चेंडू होता. मयूरचा चेंडू आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बंधू ज्या पद्धतीनं लेग बिफोर विकेट इथून आलाय. गाणं सुद्धा वाजलंय सपने मी मिळते. पण आता स्वप्नामध्ये काय येणार आहे? स्वप्नामध्ये ट्रॉफीज येणार ना. हे 25 वर्ष आहेत. इथून मयूरचा चेंडू बघा खेळण्याचा प्रयत्न तिथून बंधून केला होता. प्लम बरोबर मिडल स्टंप वरती. मागच्या पायाला लागतंय प्लम बेल्बी एकदम म्हणून हे क्लीन अँड नीट आहे सर. DBNचं जे चॅनल आहे क्लीन अँड नीट. पंच पूर्णपणे एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे अनुभव आहे असे पंच या मैदानावरती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट क्लीन अँड नीट दाखवण्याचा प्रयत्न DBNने केला. आपण तर सर किती स्पर्धा केल्यात, किती तर चॅनल आपण पाहिल्यात, पण जे DBNचं काम आपण बघतोय अप्रतिम आहे. प्रश्नच नाही. प्रवीण पाटील आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं अभिनंदन. मी खास करून रोहित चौधरी माझे जे कॅमेरामॅन आहेत त्यांचं अभिनंदन करतोय, कारण त्यांनी जे क्षण टिपलेत खास करून रिव्ह्यूच्या माध्यमातून त्या अप्रतिम होते.
फार होते या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे कॅमेरामॅनचं. त्याच्यामुळे निर्णय अतिशय सुंदर पद्धतीने पारदर्शकता पद्धतीने या ठिकाणी देता आलाय. 16 चेंडू 18 धावांची गरज. भारताचे 7 विकेट गेलेत साऊथ आफ्रिकेच्या समोर चेस करत असताना. नवी फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तिथून स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज चेतन पाटील. बघा पहिल्या काही मॅचमध्ये चेतन पाटीलची बॅट नाही तळपले. आता हा मॅच आहे तुम्हाला तिथून खेळायचं आहे. मागच्या 2 मॅचमध्ये कदाचित बॅट नाही तळपली आहे पण बडे मंच का बडा सरपंच तुम्हाला म्हणायचं आहे. तर मागच्या मॅचमध्ये मयूरची गोलंदाजी नाही झाले पण हे क्षण आहे इथून तुम्हालाही चांगली गोलंदाजी करायची आहे. येस पुढचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप स्विंग होतोय. त्या ठिकाणी जाग्यावरून चेंडूला ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकता. चेंडू पडला थोडासा स्विंग होते बॅकफुटला आले चेंडूला कट करायचा प्रयत्न ऑफसाईडला बीट होत असताना चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाही चेतन. दीपेश कहतोय 4 चेतन आता नवीन फलंदाज आलाय. 21 फॉर द लॉस ऑफ 1 इन 1.3 ओव्हर्स. 9 चेंडूमध्ये या 21 धावा आल्या. संजय होते पुन्हा एकदा नारंगी संघ या ठिकाणी ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू आताच्या मागून चाकला होता. चेंडू ऑन साईडला खेळत असताना चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्याची भरपूर वेळ थांबली होती 21 ती पुढे सरकत असताना 22 चेतन आपलं खातं उघडतोय. दीपेश खेळतोय 4 1.4 षटकं झाले. 22 फॉर द लॉस ऑफ 1 असं चित्र आपण बघतोय. अजूनही 13 चेंडूमध्ये भारताला 11 धावांची गरज आहे वर्ल्ड कप फायनलला जाण्यासाठी अंडर 19ला. आम्ही तिथेही लक्ष ठेवतोय इथेही लक्ष ठेवतोय कारण भारतासाठी सन्मान आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्याचा एक नवीन प्रकार तुम्ही पाहिला असेल. पृथ्वी शा याच मातीचा आहे ज्याने विश्वकप उचलला होता अंडर 19चा. विराट कोहलीने विश्वातला उचलला होता. राहुल द्रविड आमचे हेड कोच होते ते आता इंडियाचे विद्यमान कोच आहेत. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा मयूर ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला शफल होते फलंदाज. ओव्हर फुल टॉस आहे ऑफ साईडला प्लेस केलं. चेंडू ट्रॅव्हल होतो डीपमध्ये कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी धाव पूर्ण होते मैदानावर आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतोय 23 23 फॉर द लॉस ऑफ 1. दीपेश पाटील पोचतोय 5 चेतन खेळतोय 1 आपण बघतोय 23 धावा 1 गडी बाद 1.5 षटकामध्ये 6 षटकांचा सामना. आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि हा सामना जीवचंद्र आपण बघतोय आणि विरारमध्ये म्हणजे नारंगीमध्ये फाईट ही आपल्याला बघायला मिळते. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा मयूर ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन शफल होते फलंदाज. ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न अपेक्षापेक्षा चेंडू जास्त उसळला स्विंग झाला. चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आला नाही. रिप्ले दाखवत असताना डीबीएन लाईव्ह प्रवीण पाटील खूप लवकर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये रिप्ले दाखवत आहेत. खूप सुंदर काम आमच्या कॅमेरामॅनचं या ठिकाणी. षटकं संपले 2 धावसंख्या झाली 23 सरासरी 11.5 रुपयांनी या षटकाबद्दल तुकाराम मांगेला. होणार कारण सर आपण बऱ्याच ठिकाणी जातो म्हणजे एखाद्या मॉलमध्ये जातो एखाद्या याच्यामध्ये जातो पण सध्याच्याकडे आपण जातोय जे खास करून साहेब इथे उपस्थित झाल्यावर ठाकूर साहेब आपलं सुद्धा मनापासून आभार आहे. जो महत्त्वाचा वेळ सर आपण या स्पर्धेत झाले दिला आहे तर नक्कीच ठाकूर सर आहेत आपलं सुद्धा मनापासून आभार आहे सर. कारण सर्वांसाठी सेवा देत असताना सर जो महत्त्वाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी काढला आहे तर थँक्यू व्हेरी मच. आपलं मनापासून आभार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपलं मनापासून आभारही मानत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. हा मॅच कसा आहे माहिती आहे का सर आपण प्रत्येक ठिकाणी जातो. आपण मॉलमध्ये जातो मोठ्या शोरूममध्ये जातो एखाद्या दुकानात जातो पण तिथे ना दरवाजावरती ना पुश आणि पूल लिहिलेलं असतं. तुम्ही किती शिकलेले असू द्या एका क्षणाला गोंधळ होतो बाबा ढकलायचा आहे का ओढायचा आहे. येस असा मॅच पण असा आहे. करेक्ट हा ढकलायचा आहे का ओढायचा आहे Yes, पुश yes, आहे का पूल आहे असा मॅच आहे. मॅच थोड्या वेळासाठी थांबला होता. थोडी विश्रांती नंतर थोडी देर की खामोशी है फिर एक बार त्या शोर गुजेगा कारण हा मॅच हा 25व्या वर्षातला हा मॅच क्वालिफाईंगचा मॅच आहे. येस प्रोजेक्टेड स्कोर डीबीएन लाईव्ह 69 दाखवत असताना करंट रन रेट 11.5 रुपयांनी तुकाराम मांगेला खूप सुंदर पद्धतीने सगळं इतिहास या ठिकाणी सांगत असताना 3 चेंडूमध्ये 5 धावा चेतन 3 चेंडूत 1 धाव 23 धावा 1 गडी बाद. जीवचंद्र संघ दावा करत असताना 2 षटकानंतर अशाच पद्धतीने दावा केले तर 69 अशी धावसंख्या होऊ शकते जे प्रोजेक्ट करत असताना डीबीएन लाईव्ह बघायचं आहे. अजूनही या ठिकाणी
पुढचा चेंडू या ठिकाणी सुरू होतोय. पडल्यानंतर चेंडू फार वेगाने बाहेर जात असताना जास्त अवंतर या ठिकाणी वाईटचा इशारा करत असताना अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या सरकते 24 वर. गोलंदाज आले ते आकाश मांगेला, पहिला सामन्याच्या हिरो ज्यांनी सामन्याला कलाटणी दिली होती. 59 डावा या मुलांनी कुठल्या होत्या आणि मागचा सामना आपण नारंगीचा विसरणार नाही जेव्हा जतीन मांगेलानी 14 चेंडू 34 धावा कुठल्या होत्या. ओ द विकेट चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळत असताना चेंडू येतो या ठिकाणी कव्हर करेपर्यंत मैदानावर 2 धावा. जीवचंद्रचे दोन्ही फलंदाज दीपेश पाटील आणि चेतन पूर्ण करत असताना दीपेश सरकतोय. आता संघाला नेतोय 26. इंटरनेट कनेक्शन तुटलं की आपण थोडेसे कधी कधी इंटरनेट उडतो आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा, तशीच अडचण येथे आलेली आहे. मात्र सामना सुरू राहील. मॅन्युअल स्कोरिंग इमांशू करतायत. यावेळेला चेंडूला लॉफ्ट केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करेपर्यंत गुड फिल्डिंग आणि सुपर थ्रो ऑन द स्टंप. तुम्ही बघताय बेल्स पडत असताना खूप सुंदर फिल्डिंग कॅप्टन धीरज पाटील याच्या मार्फत आणि त्याच दरम्यान धावसंख्या पुढे सरकते ती आता अब तक 56 वर. नक्कीच अब तक 56 आपण बघितलं 56 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही आपण बघितलं 5व्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन चेंडू या वेळेला बघायचा ऑन साइडला खेळले चेंडू ड्रायव्हर ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावांसाठी निघतायत का बघायचं आहे. कॉल देण्यात आला. अजूनही चेंडू येत नाहीये या ठिकाणी, मात्र आत्ता चेंडू त्या ठिकाणी येतोय. फलंदाज धावबाद होत आहेत. ही पार्टनरशिप तोडणं आवश्यक होती, मात्र 2 धावा पूर्ण झालेत. मैदानावरती फलंदाज बाद होतोय तो चेतन आणि एकंदरीत धावसंख्या पुढे सरकते ते 58 वर. 58 धावा 3 गडी बाद. जीवचंद्र संघ 5वं षटक मार्गस्थ असताना आजच्या दिवसातला आमचा हा शेवटचा टर्न आहे. आम्ही बालसुब्रमण्यम चंद्रशेखर अय्यर 46 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. मोर दॅन 3 डिकेड्स आम्ही इंटरनॅशनलला काम केलं आहे. असंख्य रणजी झाले आहेत. बाकीचे स्पोर्ट्स अँड गेम्स पण कव्हर केलेत. मी महेश मांगेला, शांताराम गरत, तुकाराम मांगेला आणि या ठिकाणी आमचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय, कृतज्ञता व्यक्त करतोय. तुमचं प्रेम असंच असू द्या, कारण या सगळ्यांचे करिअर जवळून पाहिलेत. शांताराम असेल, महेश असेल, या सगळ्यांचे करिअर जवळून बघायची पन्ना असेल, रमेश असेल, सगळ्यांचे करिअर जवळून बघायची संधी प्राप्त झाली आणि त्यामुळे इथे येऊन माझ्या परिवारामध्ये आल्यासारखं वाटतं. माझ्या घरात येऊन कॉमेंट्री केल्यासारखं मला नेहमी वाटतं. धन्यवाद सर. नक्कीच भरपूर प्रेम आपल्याला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मिळालेलं आहे आतापर्यंत आणि त्याचमुळे आपली पावलं ही नारंगीच्या मैदानाकडे येतात आणि अशाच प्रकारे नेहमी येत राहा, या स्पर्धेला सपोर्ट करत राहा, कारण तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद नेहमी असणं फार जरुरी आहे. नक्कीच नक्कीच. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा 5 षटकं पूर्ण झाली. शेवटचं षटक 5वं षटक मार्गस्थ आहे. धन्यवाद इमांशू. चेंडू पडल्यानंतर फलंदाज मैदानावर बाद होतोय. अजून एक या ठिकाणी 4था फलंदाज बाद होतोय. धावसंख्येकडे लक्ष देऊया. धावसंख्या झाली मैदानावरती आपण बघतोय एकंदरीत 1 बॉल बाकी आहे. अजूनही 5 षटकं पूर्ण झाले. 5 षटकं चालू आहे. 58 धावा झालेत आणि गडी बाद झाले 4. लाईव्ह बंद झाल्यामुळे आम्ही सुद्धा पूर्ण इमांशूवर आता डिपेंड आहोत आणि तसंच हर्षलवर डिपेंड आहोत. दोघेही मला माहिती सातत्याने देत आहेत. बघा, दिवसा कॉमेंट्री करणं वेगळं, दिवसा स्कोरशीट बघणं वेगळं, रात्री कॉमेंट्री करणं वेगळं. चला, लाईव्ह आता हळूहळू चालू होते. त्या ठिकाणी चालू झालंय, थोड्या वेळात चालू होईल, स्क्रीन पण चालू होईल, काळजी करू नका. लाईव्ह सुरू झालेलं आहे, थेट प्रेक्षेपण सुरू झालं. अभिनंदन प्रवीण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं DBNच्या माध्यमातून. नक्कीच, कारण कैलास पाटीलचा मला फोन आला की मॅच दिसत नाहीये. मी बोलला त्याला टेक्निकल प्रॉब्लेम आहे. ओ द विकेट. चेंडू या वेळेला आपण बघतोय प्लेस केले ऑफसाईडला, एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या सरकते ती आता 60. 5 षटकानंतर 60 धावा, 12ची सरासरी या ठिकाणी जीवचंद्र संघाने ठेवलेत. 4 गडी बाद झालेत. अजूनही शेवटचं षटक मार्गस्थ आहे. याच पद्धतीने धावा जर त्यांनी केल्या तर अजून 12 ते 15 धावा ॲड होऊ शकतात. धावसंख्या 75 किंवा 74 किंवा 76 किंवा 77. मागचं टार्गेट जसं होतं नारंगीला तसं टार्गेट या ठिकाणी येऊ शकतो. बघायचं आहे काय घडतंय. लाईव्ह टेलिकास्ट चालू झालंय. थोड्याच वेळात आमचा स्क्रीन पण सुरू होईल. प्रवीण आणि त्यांच्या सगळ्या कॅमेरामॅनचं मनपूर्वक अभिनंदन. पंचांच्या माहितीसाठी लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालाय. स्मार्ट सोर्स
इज लोडिंग, प्लीज वेट. स्क्रीन दाखवत असताना एक तांत्रिक अडचणी असतात आणि ज्या वेळेला आपल्या घरात सुद्धा वीज पुरवठा खंडित होतो त्यावेळेला सुद्धा आपण थोडा वेळ का होईना थोडे डिस्टर्ब होऊन जातो. सोलार एनर्जीसाठी यावर्षी बजेटमध्ये फार मोठं प्रोव्हिजन करण्यात आलं आहे. तुम्ही सुद्धा सोलार पॅनल तुमच्या गच्चीवर लावू शकता आणि तुमची एनर्जी पॉवर तुम्ही जनरेट करू शकता आपल्या कुटुंबासाठी. नक्कीच शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आता आपण बघितलं धावा बघितलं तर जवळजवळ झाल्यात त्या म्हणजे 60 डावा आणि येणारे 7 चेंडू हे दोन्ही संघासाठी तेवढेच महत्वाचे आहेत. कारण या 6 चेंडूवरती या सामन्याचं गणित अवलंबून आहे सर. या 6 चेंडू 10 येतात 15 येतात का किती येतात त्यावरती लक्ष असणार आहे. नारंगी संघाचं लक्ष असणार आहे जुचंद्र संघाचं. कारण ही लढत तेवढी सोपी नाही आहे. कडवी लढत आहे. टॉप 3 मध्ये जाण्याची संधी आणि ती पण 25व्या वर्षामध्ये तुम्हाला प्राप्त झालंय. नारंगी संघ 10 कदम लावणार. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचं आपण अजिंक्य संघ आपण बघितलं तर जुचंद्र संघ सुद्धा ताकद लावणार आहे या स्पर्धेमध्ये. येस, आई साई 11 जुचंद्र संघ या ठिकाणी आफ्टर 5 ओव्हर्स 60 फॉर द लॉस ऑफ 4. 60 धावा. सामना सुरू होतोय. शेवटचं षटक. लॉफ करायचा प्रयत्न बीट करतायत. पहिला चेंडू विशाल डॉट या ठिकाणी टाकत असताना विजय हिंदी आणि मराठीमध्ये करतात. गेस्ट कमेंटसाठी ते आमच्याबरोबर या ठिकाणी बसलेले आहेत. आणि आज मला नेहमी तुकाराम मांगेलाबरोबर कॉमेंट्री करायला जास्त आवडतं. त्याचं मूळ कारण त्यांचे टायमिंग, त्यांचे कमेंट, त्यांचा एकंदरीत इतिहास, त्यांचे अपडेट डेटा, अपडेट इन्फॉर्मेशन अप्रतिम असतं त्यांचं. सज्ज होत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट लास्ट ओव्हरमध्ये पुढचा चेंडू घेऊन बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू बीट करत असताना लागोपाठ दुसरा डॉट बॉल निशादच्या माध्यमातून. खूप सुंदर गोलंदाजी नारंगी संघासाठी. कारण धावा ऑलरेडी खूप गेलेत हे त्यांना माहिती आहे. शेवटचं षटक टाकण्याची गट्स लागतात. शेवटचे षटक टाकण्याचं डेअरिंग लागतं. तेच या ठिकाणी निशाद दाखवत असताना आपल्या संघासाठी एक घटना आहे, एक आठवण आहे. या चेंडू नंतर सांगतो शेवटचं षटक काय असतं ते. सज्ज होत आहेत निशाद पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू अटेम्प्ट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावांसाठी निघतायत आणि 2 धावा मिळाल्या. 62 वर जाते. आठवा तो दीपावलीचा काळ होता. साऊथ आफ्रिका समोर होती. कपिल निकंज कॅप्टन होते. लास्ट ओव्हर कोणी टाकावा असा प्रश्न होता. सचिनने सांगितलं मी टाकतो आणि त्याने विकेट पण काढली आणि मॅच सुद्धा जिंकून दिला होता साऊथ आफ्रिकेसमोर. तर सामना या ठिकाणी 62 फॉर द लॉस ऑफ 4 जुचंद्र इन द लास्ट ओव्हर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी निशाद करतायत. बघायचं उरलेल्या चेंडूंमध्ये ते काय परफॉर्मन्स दाखवत आहेत नारंगीसाठी. मागच्या वेळेला मोठं टार्गेट होतं 77चं. या वेळेला मात्र नारंगी खूप विचारपूर्वक खेळतोय. मागच्या वेळेला त्यांचा निम्मा संघ लवकर बाद झाला होता. प्रेशर आलं होतं त्यांच्या टीमवर. अशा वेळेला जतीन मांगेला 1 मॅन आर्मी सारखं बॅटिंग त्यांनी केली होती. त्यामुळे आकाश मांगेला आणि जतीन मांगेला दोघंही 2 मॅचमध्ये खूप सुंदर बॅटिंग केली होती. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आहे म्हणून समोरच्या संघाला कमी धावांमध्ये रोखायचा प्रयत्न करतायत. निशाद पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. खूप सुंदर गोलंदाजी. तिसरा डॉट 4 बॉलमध्ये 2च धावा दिलेत त्यांनी आतापर्यंत. खूप सुंदर गोलंदाजी करत असताना फलंदाज धावबाद होतोय. 5वा गडी या ठिकाणी बाद होतोय. अतिशय सुंदर बघा वेगवान गोलंदाजी न करता स्टंप टू स्टंप अतिशय सुंदर पद्धतीने मंद गतीने कसं गोलंदाजी करता येईल ते या ठिकाणी निशाद या ठिकाणी करत असताना अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण बघूया किती झाली आहे. 62 झाली आहे. अजून या 2 चेंडूंमध्ये किती धावा जुचंद्र संघ या ठिकाणी करेल. कारण आत्तापर्यंत जर पाहिलं तर नारंगी संघाने जवळजवळ मागच्या मॅचच्या कंपॅरिझनमध्ये 15 धावाच्या अगोदर संघाला रोखलंय. मात्र अजूनही चेंडू काही बाकी आहेत. बघायचं नवीन फलंदाज मैदानावर जुचंद्राचा उतरतोय तो आर्यन. 2 चेंडू बाकी आहेत. खूप सुंदर गोलंदाजी करतायत. 3 डॉट टाकले. 4 चेंडूंमध्ये 2च धावा निशाद यांनी दिलेत.
मात्र चेंडू जास्त बाहेर निघालाय. निषाद आश्चर्यचकित होत असताना तिकडे थांबले पंच वळल्याबरोबर. काही हरकत नाही आहे, तरीसुद्धा एकच वाईट गेलंय. आपण बघतोय या ठिकाणी 3च धावा दिलेत आत्तापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 62 वरून 63 वर पोहोचते वाईडमुळे. निषाद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि 4 धावा. जे कमवलं होतं मागच्या काही चेंडूंमध्ये डॉटच्या माध्यमातून, इथे त्या 4 धावा गमावलेत त्यांनी आणि 4 धावांमुळे धावसंख्या पोहोचते 67 वर. या ठिकाणी जीवचंद्र या संघाची 67 फॉर द लॉस ऑफ 5 इन द लास्ट ओव्हर. एक फिल्डर वाढवत आहेत ऑन साईडला, कारण काही चेंडू अजून बाकी आहेत. या चेंडूवर जास्त शॉट जाऊ नये या दृष्टीने त्या ठिकाणी आपण बघतोय कारण रात्रीची वेळ आहे, चेंडू व्यवस्थित ग्रीप करता यावा या ठिकाणी ते प्रयत्न करतायत. तो चुना इनसाइड सर्कलवर पडलाय, तो चुना त्याच्यावर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी, जेणेकरून चेंडू ग्रीप करता यावा, व्यवस्थित टाकता यावा. अजूनही आमचा स्क्रीन कॉमेंट्री बॉक्समधला सुरू व्हायचा आहे. मात्र धावसंख्या झाली मैदानावरती 67 फॉर द लॉस ऑफ 5. जयचंद्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. निषाद पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय. इट इज अ बिग हिट. जे कमवलं होतं निषाद यांनी ते मागच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा दिलेत आणि या षटकारामुळे धावसंख्या पोहोचली आहे 73 वर आणि टार्गेट पुन्हा एकदा नारंगी समोर. 70 प्लस येत असताना 74 धावा करायच्या 36 चेंडूमध्ये. आस्किंग रन रेट 12.5च्या रूपाने 12 किंवा 13 धावा नारंगी संघाला करावा लागेल. मात्र क्रिकेटमध्ये असं म्हणतात जे घडलंय ते विसरावं लागेल, जे करायचं याच्यावर लक्ष ठेवावं लागेल आणि तीच चर्चा त्या ठिकाणी नारंगी संघातील कॅप्टन धीरज आणि त्यांच्या लोकांमध्ये होत असेल. थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल. पुन्हा एकदा मी या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश मांगेला, शांताराम गरत, तुकाराम मांगेला या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. आज सकाळी आलो तेव्हा रमेशची भेट झाली, भरपूर वेळ तीही चर्चा झाली. मॅग्निफिसंट टुर्नामेंट. आजची आमची डायरीमध्ये सुवर्ण अक्षरामध्ये हे सगळे अत्यंत सुंदर माहिती या ठिकाणी या 25 वर्षाची लिहिण्यात येईल. तुकारामच्या माध्यमातून भरपूर इतिहास या ठिकाणी कळलाय. तुम्ही आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. ज्या वेळेला सामना चालू होईल या ऐकूया ज्यांना मी पसंत करतो, ज्यांचं कॉमेंट्री ऐकायला मला जास्त आवडतं, कारण प्रचंड मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. तसंच अप्रतिम माहिती तुकाराम मांगेला सातत्याने देत असतात. या आपण त्यांना या ठिकाणी ऐकूया. धन्यवाद सर. बालसुब्रमण्यम सरांचा आपण आता थोड्याच वेळात सत्कार करणार आहोत. तर सर आपण टॉस की बॉसच्या दिशेने यायचं आहे, जिथे आज आपण आवाज ऐकला टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज समालोचक, ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर ऑल इंडिया रेडिओसाठी सुद्धा आणि अनेक रणजी स्पर्धेत सुद्धा ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला. गेली 40 वर्ष आपल्या आवाजाने महाराष्ट्राला मुग्धमंद केलं असे आमचे मार्गदर्शक समालोचक मित्र बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांचा आता आपण सन्मान करणार आहोत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. कारण या 25व्या वर्षामध्ये सर तुम्ही आलेत आणि तुमचं योगदान या मंडळाला दिलं, त्याबद्दल आम्ही नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचा नक्कीच सत्कार समारंभ करणार आहोत. आजच्या दिवसात आपण बघितलं तर डीजेच्या माध्यमातून सुद्धा चांगलं संगीत ऐकायला मिळालं. तर आमचे गुरुवर्य टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज नाव, ज्यांच्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओ आणि रणजी स्पर्धेत भरपूर वर्ष चांगलं समालोचन, गेली 40 वर्ष आणि एक दर्जा एक लेवल ज्यांनी समालोचक फील्डला दिलं असे आपण बघितलं तर बाळ सुब्रमण्यम अय्यर सर, त्यांचा आता आपण थोड्याच वेळात या व्यासपीठावरती सत्कार करणार आहोत. नारंगी ग्रामस्थ मंडळाच्या 25व्या वर्षामध्ये त्यांचं योगदान मिळालंय. जे सर्व आयोजक संयोजकांच्या वतीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत सर. कारण फार कमी भाग्य असतं की असे समालोचक आपल्या स्पर्धेला येतात. आपण सामन्याकडे जाणार आहोत आणि सामन्याला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा एकदा 2 दिग्गज
समालोचकांचा आवाज आपल्या परत येणार आहे. एक साईडला आपण बघणार आहोत क्रिकेट मास्टर आणि क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणजे आपण एका साईडला तुकाराम मांगेला सरांना पाहणार आहोत, तर एका साईडला आपण भरत ला पाहणार आहोत. आणखी दोन दिग्गज समालोचक लगेच जॉईंट होतील. तोपर्यंत आपण त्याला सामन्याकडे आपण जाणार आहोत. मध्ये सत्कार सुद्धा होईल. भरत मोरीजी आहेत एका साईडला आपण तुकाराम मांगेला सरांना पाहणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून गेली म्हणजे आज मला आनंद यासाठी आहे की शांताराम आणि तुकाराम ही स्पर्धा ज्यावेळी 25 वर्षापूर्वी सुरू झाली त्या दोन्ही साक्षीदार. म्हणजे 18 वर्षाचा सभा कैलास पाटलीचा आहे, 17 वर्ष मी या स्पर्धेला केली. खूप आनंदाचे क्षण उभवले आणि खूप मान सन्मान मिळाला या स्पर्धेमुळे. अनेक दिग्गज खेळाडू घडले गेले सर या स्पर्धेमुळे. म्हणून पालघर जिल्ह्यातली मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जाईल. पाच मिनिटं फक्त आपल्याला द्यायची आहेत, नंतर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे वळणार आहोत. डीबीएन लाईव्हची टीम रेडी आहे. प्रवीण पाटील, धनंजय, दमदार भरोसामान नेटवर्क म्हणून त्यांना आपण पाहतोय ते डीबीएन लाईव्हची टीम. उद्यापासून आपण बघणार आहोत अखिल भारतीय स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धा. तमाम भारतातील नामांकित खेळाडू उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये आपल्याला नारंगीच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. तो एक अनोखा प्रयोग या आपण 25व्या वर्षामध्ये करतोय. चला एक ओव्हर झाल्यानंतर सत्कार केला जाईल. पुन्हा एकदा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे आमचे दोन दिग्गज समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत, तुकाराम सर आणि भरत सर. यस, थँक्यू सो मच विजयजी. आणि आपण मॅचच्या दिशेने वळतोय. ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. एका बाजूला आकाश मांगेला, दुसऱ्या बाजूला मयूर मांगेला आणि गोलंदाजी मार्कवरती कैवल्य पाटील बंधू. 74 म्हणजे 74 धावांचा पाठलाग करायचा. आणि ज्या ज्या वेळेला कॉमेंट्रीसाठी आलोय 74 धावा मागे पुढेच आपण पाहिलेलं. आणि आता या 74चा पाठलाग होईल की नाही, ज्या वातावरणाची आपण चर्चा करत होतो, ज्या सिच्युएशनची चर्चा करत होतो, त्या सर्व सिच्युएशनला पार करत असताना अखेरकार आईसाई 2928 जुचंद्रने 73 धावा उभारल्या आणि 74चं टार्गेट ठेवलं. कैवल्य फर्स्ट बॉल, पहिला चेंडू शाडमपूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये येतो, हो नाही था, कारण गरज होती मोठ्या फटक्याची. त्याला मारण्याच्या नादामध्ये पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रू. आकाश मांगेला बाद. आणि तुकाराम सरांकडे मी येणार आहे त्या अगोदर सांगेल लगेच 74 धावांचा पाठलाग करत असताना आस्किंग रन रेटला भेटण्यासाठी पहिल्या चेंडूमध्ये अटॅकिंग खेळ करत असताना या मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न होत होता आणि पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आलाय. बघा आता मगाची सिच्युएशन नाहीये तुकाराम सर, जसं मगाच्या मॅचला गबसनी घातली होती एनसीसीने ती स्थिती आता नाहीये. आता मैदानाच्या चारी बाजूने धावाचा प्रभाव आहे आणि त्यानंतर चेसिंगमध्ये जो प्रेशर आहे त्या प्रेशरला ते भेदण्याचा प्रयत्न करत असताना विकेट आली आहे आणि पहिल्या चेंडूवरचा ब्रेक थ्रू खूप मोठं बळ देऊन जाते आईसाई 2928 या संघाला. चर्चा त्या दिवशी होईल. रौप्य महोत्सव वर्ष आहे, क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि हा क्वालिफाईंगचा मॅच आहे. प्रथमेश भोईर अर्थात पतू पॅकरचे जे पुरस्कर्ते आहेत, पॅकर आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे लागलं गेलेलं आहे. आपण चर्चा करतो आणि भरतजी मोरे यांनी काही गोष्टीवरती इथून चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय. बघा याच्या अगोदर 77चा पाठलाग झालाय, 74चा पाठलाग झालाय, हाही 74चा पाठलाग करायचा. तिथून काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चेला आपण येणार आहोत. पण हा क्वालिफाईंगचा मॅच आहे, क्वालिफाईंगचा मॅच आहे. तुम्हाला क्वालिटी तुमची दाखवायची आहेत. आणि जसं दोन्ही टीमचा उल्लेख केला, दोन्ही टीमचा नारंगी जुचंद्रचा टीमचा उल्लेख केला, ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची जी स्पर्धा आहे, एनसी चषकाची स्पर्धा आहे आणि रौप्य महोत्सव वर्ष आहेत. प्रत्येक जण प्रयत्न करणार. एक अजून गोष्टीवरती मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे धीरज, जो स्ट्रायकरला सज्ज होतोय, आणि कैवल्य पाटील बंधू ज्याला पहिल्या चेंडूवरती यश लाभलंय. यश मिळालं आणि या ट्रम्प बॉलरचं चालणं हे आईसाईसाठी हिताचं आहे. परंतु धीरज, ओहो वॉट अ शॉट, इम्प्रोवाइज केला स्ट्रोक होता परंतु चेंडू हवेमध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा.
थँक्यू डिझाईन. इथे आता थोडीशी वातावरण निर्मिती बदलतीये. मोरल थोडासा डाऊन होतोय कारण लगातार 2 विकेट आलेत. हा चेंडू असं वाटलं होतं की लॉंग लेगला चिरत असताना जाईल, परंतु एलिमिनेशन प्रॉपर मिळालं नाही आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळते. इथे कैवल्याचा अनुभवही महत्त्वाचा आहे ना. अशा स्टेजला खेळण्याचा अनुभव. मी ज्या चर्चेवरती येणार होतो की अशा हाय व्होल्टेज मॅचमध्ये, अशा मोठ्या मॅचमध्ये तुम्ही सामोरे जात असताना तुमचा अनुभव किती आहे, तुमचा एक्सपिरियन्स किती आहे, मोठ्या मॅचला सामोरे जाताना ते दडपण सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती आहे, तोही फार महत्त्वाचा आहे. नारंगीने ज्यावेळेला मॅच जिंकला होता, ज्यावेळेला हरणार विरुद्ध, त्यावेळेला 7:52 वेळ झाली होती. आता 9:52 झाले. मध्ये 2-3 तासाचा काळ पण गेलाय. याच्यामध्ये बरंच काय घडलंय सध्या सांगणं संयुक्तिक नाही, त्याच्यावरती चर्चा नक्कीच आपण येणार आहोत. पण इथे मी का म्हणतोय, मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. 3 गटामध्ये स्पर्धा आहे. 3 जे खेळलेले आहेत, एक खारबावचा संघ जो क्वालिफाय झालाय, काल धानिवचा संघ गावदेवी धानिव झालाय आणि इथून नारंगी प्रयत्न करतोय, जुचंद्र प्रयत्न करतोय. इथून नारंगी या सामन्यामध्ये जिंकला तर 2019 नंतर तो पहिल्यांदा तिथे प्रवेश करेल. पण जर जुचंद्र प्रवेश करतोय तर पहिल्यांदा असं घडेल की गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्यांनी नाही क्वालिफाय केले असे 3 संघ क्वालिफाय होताना इथे आपण बघणार आहोत. हा सुद्धा एक इतिहास असणार आहे. कैवल्य पुन्हा एकदा समोर. संदीप किणी सांडी यावेळेला कट काढायचे प्रयत्न, मागे चेंडू निघून गेला, डायरेक्ट हिट, थोडक्यात तुकला. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. आणि दुसऱ्या गोष्टीकडे सुद्धा येईल, जसं लगातार 2 चेंडू 2 विकेट. ही सुरुवात इथून षटकामध्ये झालेली नाहीये. ही सुरुवात पहिल्या इनिंगच्या शेवटी झाली आहे, जिथे पहिला चौकार आला आणि त्यानंतर मोठा फटका षटकार कैवल्य पाटील बंधूच्या बॅटमधून आला. तिथं खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तिथून मोमेंटम शिफ्ट झालाय आणि त्याचा इम्पॅक्ट पुढे या इनिंगमध्ये जाणवतोय. आणि या इम्पॅक्ट असा जाणवत असताना यामधून मार्ग काढण्यासाठी मयूर मागेलाला पुढे यावं लागणार आहे, ज्याच्यावरती खूप मोठा विश्वास आहे, अपेक्षा आहेत एनसीसीला. जरा सँडीसाठी एक कॅच प्राइज आले लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी. मयूरचा फटका कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथून चेतन थोडेसे दूरवरती होते, डीप ऑर्डना फील्ड केला गेला आहे. आता इथून त्या 2 विकेटने एनर्जी आले, ऊर्जा आले जुचंद्र टीमला. आता ऊर्जा तिथूनही यायला हवी. नारंगीच्या टीमकडनं सुद्धा ऊर्जा यावी, कारण त्यांनाही माहिती आहे आम्हाला इथून येतं घरच्या मैदानावरती जिंकायचं आहे. आम्हाला ग्रँड फायनलच्या दिवशी 9 तारखेला यायचं आहे, जो वर्धापन दिन आहे या मैदानाचा. आणि त्या वर्धापन दिनाच्या दिवशी जरा नारंगीकरांना गिफ्टही द्यायचं आहे. त्याकरता नारंगी टीमही प्रयत्न करणार आणि जुचंद्र प्रयत्न करणार, आम्हालाही यायचं आहे त्या दिवशी. कैवल्य पाटील यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे तयार होते मोठ्या फटक्यासाठी, परंतु मोठा फटका आलेला नाहीये. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं फेकी झाली आहे आणि फेकी होत असताना मागे चेंडू ऑर्थ्रोच्या रूपाने जाईल का, नाही. 2 धावा डाऊन कंप्लीट केल्या जातात. पहिल्या षटकाचा जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती धावून पोहोचल्याचे 474 धावांचा पाठलाग करायचा आहे इथून 6 षटकामध्ये आणि दोन्हीनी केलाय. आता नारंगीला माहिती आहे अगोदरच्या सामन्यामध्ये 74चा पाठलाग त्यांनी केलाय आणि जुचंद्रला माहिती आहे नारंगीने 77चा पाठलाग केलाय. त्यामुळे 77-74 म्हणजे दोन्ही टीम काय करणार आहेत हेही सांगणार आहेत. इथून या षटकातील हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कैवल्य स्ट्रायकर यांना सँडी. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे फील्ड केला गेला आहे. तिथून डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 77-74 जसा उल्लेख केला ना, म्हणजे 70चा येतोय. इथे दोन्ही टीम काय सांगणार, आम्ही पडलो तरी 72 पण धावा करणार 74. जुचंद्र सांगतो आम्ही थांबणार नाहीये, इथून 73चा जो आहे डिफेंड आहे तोही आम्ही करणार. 1-2 ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. 30 चेंडूचा खेळ राहिलाय आणि इथून 70चा अजूनही पाडला. 30-70चा मॅच आहे. 1-2 आणि येऊया मॅचच्या दिशेनं. जे म्हणून मी का म्हटलं, कारण एक जो क्रियांशील 11 खारबावचा संघ आहे तो क्वालिफाय झालाय. काल गावदेवी धानिव पॉवर प्ले नंबर 2चा इशारा होत आहे. त्या 2 संघांना पहिला चांगले क्रिकेट केलं, म्हणजे खारबावच्या संघ तर पहिल्यांदाच तो क्वालिफाय होणारा संघ आहे. गावदेवीनं काल विश्वनाथनं म्हटलं आम्ही चांगलं क्रिकेट केलं पण क्वालिफाय नव्हतं झालो, ते क्वालिफाय झाले. म्हणजे जे 4-5 वर्षाचा जर काळ बघितला ना NCC चषकातला, तर ते 2 संघ कुठे नव्हते. त्याच्यामुळे ते पहिल्यांदा तिथे दाखल आहे. त्यांच्या जोडल्या जर जुचंद्र दाखल झाला तर मग नवा विजेता ते येणारच आहे. पण कदाचित कोणी नाही विजेता पटकावलं तो संघ आहे. नारंगी आला तर 2019 नंतर पहिल्यांदा असं घडेल की नारंगी संघ त्या टॉप 3 मध्ये, कदाचित टॉप 2 मध्ये आपण बघणार आहोत.
आणि नेहमीच इतिहास या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानाचा आहे की इथे नवनवीन विजेते या मैदानाला लावलेले आहेत विविध स्पर्धांच्या माध्यमातून. आणि इथे आता नवीन गोलंदाज कोण येतो, निखिलला मला वाटतं पाचारण करण्यात आले ॲज अ सेकंड बॉलर म्हणून. आणि जे काम कैवल्य पाटील बंधूने केलंय त्याच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न निखिलचा सुद्धा असणार आहे. परंतु मयूरचा इंटेंट काय असेल, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. सो ब्युटिफुल, सो मयूर मागेला. पूर्णपणे डॉमिनेट केलंय या चेंडूवरती. पहिल्या षटकातील जे काय घडलं त्याला फॉरगॅट करत असताना या षटकामध्ये नव्यानं सुरुवात केली आहे आणि काय जबरदस्त शॉट स्ट्रेट डाऊन द विकेट ओव्हर द बॉलर हेड मारलाय आणि पेव्हलियनला सलामी दिली. परत परत पाहावा असा होता हा फटका. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसारले, चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि बरोबर कैलासवासी नितीन गणपत पाटील पेव्हलियनच्या या बरोबर छपऱ्यावरती धमाका झालाय. हा पहिला धमाका नाहीये, इथून धमाका होणार. तिथून प्रयत्न तिथूनही करणार. निखिलला माहिती आहे, निखिलला माहिती म्हणून हा पहिला धमाका नाहीये. निखिल वर्सेस मयूर, मयूर वर्सेस निखिल हे मॅटल आहे. पहिला धमाका सुरुवात केले तिथून मयूरनं आणि निखिल कमबॅक करण्याचा प्रयत्न. नारंगी वर्सेस जुचंद्र मॅच सहजासहजी नाहीच संपणार मॅच. नाही, खूप मोठा विश्वास आहे, खूप मोठ्या अपेक्षा आहेत मयूरकडे. मयूरकडे ते कॅलिबर आहे. मयूरला माहित आहे या सिच्युएशन मधून कशा प्रकारे बाहेर पडायचं आहे आणि मग निखिलवरती अटॅक करून षटक सुरुवात करण्याचा प्रयत्न. यावेळेला टप्पापर्यंत खाली राहिले चेंडू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं आणि ते परिवर्तन कामी आलंय आणि एक धावेने स्ट्राईक रोटेट सुद्धा होताना दिसते. आणि बरं तर मागच्या मॅच मध्ये आपण जतीनला पाहिलं होतं. मयूरचे मोठे बंधू जतीन आहेत आणि आता मयूर खेळतोय. आणि दोघांचे म्हणजे वडील जे होते ना जनार्दन यशवंत मागेला, सर्वाधिक हार्ड हिटर ऑफ द बॅट्समन पठाण, सर्वात खतरनाक बॅट्समन जर पाहिलं तर उदय सीसी नारंगी टीमकडनं फार अप्रतिम क्रिकेट त्यांनी खेळलं होतं. म्हणजे सर्वात लांबलचकाचा षटकार मारण्यामागे जनार्दन मांगेला पठाण यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं. आणि त्यांचे दोन सुपुत्र, एक जतीन ज्यांना मागच्या मॅचमध्ये तुफान बॅटिंग केले आणि सध्याच्या मयूर जो आता मैदानावरती आहे. संदीप किणीसाठी 3 बॉल 3 षटकारासाठी हितेश होळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु एलिमिनेशन प्रॉपर मिळालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली आला आणि झेल टिपलाय. 1 मोर विकेट गॉन. प्रथमेश भोईर यांच्याकडनं लगेच प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता रात्र झाले पण एटीएम चालू आहे, जीपे चालू आहे, फोन पे चालू आहे. प्रत्येकाचा आपण बघतोय इथून खिस्सा थोडासा गरम आहे. मॅच तसा आहे ना, कारण फार मोठ्या संख्येने जुचंद्रचा पाठीराखा सुद्धा आलाय या मैदानावरती. जर पाहिलं तर जुचंद्र गावातनं बहुतांश प्रेक्षक वर्ग इथे आला. का आलाय? त्यांना माहिती आपली टीम चांगला खेळते. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या संघाला एनकरेज करण्यासाठी तोही मोठ्या संख्येनं या मैदानावरती आला. सँडी डिपार झालाय, सँडी बाद झालाय. सँडीची बॅट नाही तडपले. आता पुन्हा एकदा गौतम पाटील, ज्याला नारंगी टीमकडनं सर्वात अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू पाहिला असेल षटकार मारताना किंवा मॅचला घेऊन जाता, तर गौतम आहे. आणि एक टॅगलाईन फार पूर्वी घातली होती, हीच ती वेळ. आता ही वेळ आले या गौतमला सुद्धा आपला खेळ दाखवण्याची वेळ मैदानावरती आले. नाही, गौतमने मागील मॅचमध्ये सुद्धा करून दाखवलं होतं. ज्यावेळेला सुरुवातीचे ब्लास्ट करणं गरजेचं होतं त्यावेळेला गौतमच्या बॅटमधून ते ब्लास्ट दिसले होते. आता त्याचा पूर्ण अनुभव वापरत असताना त्याला मयूरला साथ देणं गरजेचे आहे. परंतु निखिलने चांगला कमबॅक केलाय. षटकारानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्या गोलंदाजीमध्ये पुढे धार दिसली आहे आणि धार ती कमबॅकची होती. कमबॅकची पूर्ण. आणि निखिलवरती कायम करणारा विश्वास दाखवलाय. आता गौतम पाटील आपला खेळ दाखवायचा आहे. समोर जुचंद्रचा संघ आहे. इथून पाठलाग आहे 74 धावांचा गौतम पाटील, ज्याची बॅट मागच्या आपण काही काळामध्ये पाहिली आहे. आता इथे आवश्यकता आहे, इथे बॅट तळपणं, त्याच्या बॅटमधनं धाबा येणं, त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येणं. क्षमता आहे, कुवत आहे, त्याच्यामध्ये एबिलिटी आहे, ती क्षमता आहे आणि कित्येक मॅच मध्ये दाखवून द्या. आता ही म्हणून म्हटलं ना, हा फायनलचा मॅच नाहीये पण फायनल टच तुम्हाला द्यायचा आहे. कोलवटा चेंडू, चांगला चेंडू निखिल हाताळलाय. चेंडू चालाय जोपर्यंत लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक कैवल्य येतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले ते. एका धावण्याची धाव लगा जाऊन पोहोचलाय तो 12 वरती. पाठलाग आहे 74चा. आता हळूहळू चाललाय, स्लो मुव्हिंग आहे पण आता कधी हा वेग पकडू शकतो असा मॅच आहे.
आणि वेग पकडणं गरजेचं सुद्धा असणार आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर का मोठे प्राण नाही आली तर तिसरं षटक बट ऑब्विस आहे की तिथे मोठे फटके यावेत आणि मयूर आणि गौतम ते मोठे फटके मारणं जाणतात, परंतु निखिलने जो काही भाग केलाय षटकारानंतर तो अतिशय वाखाणण्याजोगे आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल, इथे एखादा मोठा फटका पुढच्या षटकामध्ये खेळण्याचं खूप मोठं सामर्थ्य देऊन जाईल, काय तो मोठा फटका येईल का. सुरुवातीला सफल झालाय आणि त्यावेळेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल सुटलाय. वाईटामध्ये काहीतरी चांगलं घडलंय, म्हणजे जिथे झेल येण्याची संधी होती, फटका चुकला होता, तिथे मात्र झेल सुद्धा सुटलाय आणि एक आशेचा किरण जागा झाला आणि जीवनदान सुद्धा मिळालंय मयूरला. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाबलकती दाबा आहेत 13, 24 चेंडूंनी 61 धावांची गरज आहे. वरती चालले 2 खेळाडू मध्ये चालले, तिथून जुचंदरच्या टीमच्या कॅप्टनच्या सिनियर खेळाडू मध्ये चर्चा चालले, आता काय करायचं आहे. लेकिन ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. चर्चा तिथे चाललंय, पंच सांगतात चर्चा जरूर करा पण इतकी नका करू, कदाचित वेळ जास्त त्याच्यामध्ये जाईल, कारण आज थोडासा उशीर झालाय. आजच्या मॅचच्या फार लांबलचक चालल्यात, म्हणजे टॉस पण जाम लांबलचक जायचा, तसं मॅच पण फार लांबलचक चाललंय एक मॅचच्या. पण हे क्रिकेट आहे, हे वसईचे क्रिकेट आहे, हे सर्वात बेस्ट क्रिकेट आहे. मी म्हटलं होतं की 8 जे संघ खेळत आहेत, हे वसईचे काल 8 संघ खेळले, हे सर्वात तुल्यबल संघ आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता पोटेन्शियल फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता 24 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि इथून 61 धावा करायच्या आहेत. का एक मॅच पाहिलाय NCC बीचा मॅच, याच मैदानावरती 24-62चा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत ताणलेला गेलेला तो मॅच आपण पाहिला आहे. कंपॅरिझन बघा, इथून 23 वरती होता जुचंद्रचा संघ आणि 13 वरती आहे तो नारंगीचा. थोडासा मागे आहे पण कधीही तो जम होऊ शकतो, तर तो पुढे जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुन्हा एकदा कैवल्य पाटील गोलंदाजीसाठी रेडी झालेत. नाही, योग्य सिलेक्शन आहे. कैवल्य पाटीलला का आणले गेले त्याचं सुद्धा कारण आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती ती गोलंदाजी संघाची हिताची झाली होती आणि कोणत्या प्रकारे दडपण हलायला नको, त्यामुळे तो दबाव आहे, तो दबाव अजून अग्रेसर करण्याचा प्रयत्न तर केला गेलाय. मयूर मांगेला वरती नजरा आहेत सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे खेळ तिथून सुद्धा होणं गरजेचं आहे. या 74चा पाठलाग होईल की नाही हा नंतरचा प्रश्न राहिला, परंतु मयूर आणि गौतम असे 2 खेळाडू आहेत, येणाऱ्या 2 षटकामध्ये पर्यंत ते जर का टिकून राहिले तर थोडंसं पारडं बदलू शकतं आणि ती क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. कैवल्य पाटील बंधूचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेलाय, चेंडू उंच गेलाय, एलिमिनेशन मिळालं नाही आणि अंतर गाठण्या अगोदरच विकेट येते. मयूर मांगेला बाद. बरेचजी जसं तुम्ही चर्चा केली का कैवल्य आणण्यामागे कर्णधाराचा तोच प्रयत्न होता. इथे प्रथमेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज पुन्हा एकदा आले प्रत्येक विकेटसाठी, कारण त्यांना माहिती आहे हा मॅच भले 500चं प्रत्येकाचं 500चं मोल आहे, पण त्याला माहिती आहे हा मॅच त्याच्यापेक्षा जास्त मोलाचं आहे. आपल्याला जायचं आहे पुढं, या 500पेक्षा या मॅचचं मोल त्याच्यापेक्षाही जास्त आहे, म्हणून हे 500 प्राईज आलंय त्या प्रत्येक विकेटसाठी, कारण मॅच त्यांच्यासाठी तितकी याचा मोलाचा आहे. मयूर माघारी परतलाय आणि मागचा मॅचचा हिरो ज्यांना अक्षरशः पराभवाच्या छायेतनं नारंगी संघाला बाहेर काढलं होतं तो जतीन झालाय मैदानावरती, जतीन दाखल झालाय. नाही आणि ही स्पर्धा सुद्धा तितकीच बहुमूल्य आहे. या मॅचचं महत्व पाहता इथून क्वालिफाय म्हणजे तुम्ही बक्षिसासाठी पात्र होताय, म्हणून हे दोन्ही संघ विचार करत असणार आहेत की आम्हाला इथून कोणत्या परिस्थितीमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. आणि आता जस्टिन म्हणजे जसं म्हटलं ना तुम्ही, जतीन मैदानाच्या आतमध्ये आलाय, या खेळाडूमध्ये सुद्धा ते उच्च कॅलिबर आहे, जसं त्यांनी मागील मॅचमध्ये दाखवलं होतं. मॅच विनिंग पारी खेळली होती आणि त्या मॅच विनिंग पारीला तिथूनच सुरू करतोय की अजून काहीच चित्र वेगळं दिसतंय या चेंडूवरती आपल्याला कळणार आहे. कैवल्य पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये राईट मोह द विकेट. जतीन जाडे चेंडू स्टार्टम पूल करायचा आहे, परंतु करत असताना क्षेत्ररक्षक दूरवरती नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत स्वतः फॉलोदर मध्ये चांगली फिल्डिंग कैवल्यने केली आणि 2 धावा तोपर्यंत धावून पूर्ण केल्या जातात. आस्किंग रन रेट काय होता पुन्हा एकदा मी त्याच ठिकाणी येईल ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली होती, ज्यावेळेला 74चा पाठलाग करायचा आहे, 12-13च्या आसपास तुम्हाला जाणं गरजेचं होतं आणि 12-13साठी 1 फूट मोठा फटका कामी आला असता, परंतु सातत्यानं मारत असलेले ते मोठे फटके आणि त्या मारण्याच्या नादामध्ये पडणारे विकेट या मॅचपासून थोडंसं कुठे ना कुठेतरी मागे सोडत असताना NCCला. बरोबर आहे, जसं तुम्ही विश्लेषण केलं की प्रत्येक वेळेला आपण बघतोय 12च्या वरची सरासरी होती, 74 धावांचा पाठलाग करायचा, पण जे षटक हाताळलं होतं पहिलं षटक
खास करून कैवल्य पाटील बंधू जे 4 धावांचं षटक हाताळत होतं, तिथून जो थोडासा सेटबॅक आलाय, आता हा सेटबॅक दूर करायचा तर ते पहिले 4 धावांचं षटक आले, मग तुम्हाला आता 24 धावांचं षटक पाहिजे, 20 धावांचं षटक पाहिजे, तर तो सेटबॅक दूर होईल, त्यावेळेला प्रयत्न केला जातोय तिथून या मॅचसाठी. आपण चर्चा करतोय तिथून थोडासा वेळ आहे, पाण्याची व्यवस्था आतमध्ये करायची आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा या आजच्या या क्वालिफाईंगच्या हाय प्रोफाईल मॅचमध्ये. आणि तुकाराम सर, जसं का तुम्ही सेटबॅकचा उल्लेख केलात ना, ही मॅच खऱ्या अर्थानं सुरू कुठे झाली आहे? मी दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू नाही म्हणणार, त्या अगोदरचे जे 2 चेंडू झाले, शेवटच्या इनिंगचे ते 2 चेंडू, एक चौकार एक षटकार, तिथून खऱ्या अर्थानं कैवल्य पाटील बंधूला बळ आलं, कारण ते चौकार आणि षटकार त्याच्याच बॅटमधून आले होते आणि पहिलं षटक सुद्धा हाताळण्यासाठी कैवल्य आला होता, ज्या वेळेला त्याचा कॉन्फिडन्स अप होता आणि त्याचा इम्पॅक्ट पुढे पण त्या इनिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जसं तुम्ही विश्लेषण केलं, शेवटच्या 2 चेंडूवरती आले ते 10 धाबा, ते जाम झाले. 60 वरनं 70च्या पार जाण्याचे त्या 2 फटके होते. आणि नेहमीच जसं क्रिकेटमध्ये म्हणताना शेवटच्या क्षणी आलेला वार, शेवटच्या क्षणी केलेला प्रहार एक प्रभाव सोडून जातो, परिणाम सोडून जातो कदाचित, पण त्या परिणामांना बाहेर यायचं आहे, त्या प्रभावातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि स्वतःला इथे जागा करायचं आहे की मागच्या मॅचमध्ये आम्ही कसं खेळलो होतो आणि मागच्या मॅचमध्ये आम्ही कसा धावांचा पाठलाग केला होता. दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील आहेत, ज्यानं पहिलं षटक सुंदर हाताळले, या षटकामध्ये मयूरचा विकेट घेतलाय, तो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रेडी होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा प्रयत्न, इथून वाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. 1 रन ॲड होईल धापलकावरती, कारण नेहमीच म्हणजे जसं म्हणतो ना, आपला जसा परिणामचा उल्लेख आम्ही केला होता, म्हणून नेहमी म्हणतात ना, किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो, ही अपनी जिंदगी है, इसको अपने मस्त स्वभाव में जियो. आपल्या स्वभावामध्ये आपला नॅचरल खेळ आहे, तो खेळायचा आहे तुम्हाला. त्याने नॅचरल खेळच आता इथे जिंकून देणार आहे. षटपूल पुन्हा एकदा यावेळेला थोडासा खाली आपटण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे डेप्थ घेताना पाहायला मिळाला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, कुठे ना कुठे तो दबावाचा प्रभाव सुद्धा आहे. हवेमध्ये आलेला दमटपणा, चेंडूला एलिमिनेशन न मिळणं, मिस टाइम स्ट्रोक आणि ज्या प्रकारे चेंडू स्किट होतोय खेळपट्टीवरती, त्याचा इम्पॅक्ट या बॅटिंग ऑर्डरवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन शोधून काढणं गरजेचं असणार आहे दोन्ही बॅटर्सना. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा जाऊया. मॅच थोडासा हाय करण्यासाठी एक हाय क्लास फटका पाहिजे, मोठा फटका पाहिजे, पण तो कैवल्य बंधू खेळू देतील की नाही ही शंका माझ्या मनामध्ये आहे. बरोबर आहे, चेंडू पाठीमागे निघून गेलाय. चांगले शतरक्ष पाठीमागे फिल्डर होते, कुणाल पाटील होते आणि कुणाल पाटीलने 1 तर केले, चेंडूला मागे नाही जाऊन दिलंय. तर म्हणून मी म्हटलं ना, पडलो तरी बेहतर, पण आता इथून विजय व्हायचा आहे, आम्हाला जिंकायचं आहे, हे दोन्ही टीम सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाही, आणि इथे एखादा मोठा फटका या सर्व त्यांच्या प्लॅनिंगला फिसकटवताना सुद्धा दिसणार आहे. एक षटकार आला तरी सुद्धा गेम चेंज होऊ शकतो, इथे वेगळं निर्देशन मिळू शकतं आणि या मॅच मध्ये पलटवार एनसीसी करू शकते. घरचं मैदान आहे, त्याचा सुद्धा ऍडव्हान्टेज मिळू शकेल. कैवल्य पाटील बंधू थोडासा वेळ जाऊ केला जातोय, परंतु हा वेळ जाणं म्हणजे जो असलेला मोमेंटम कुठे ना कुठेतरी संपवण्यासारखं चित्र आहे. धावपलकती दाबा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 18 4 विकेटच्या पतनानंतर 2.4 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत कैवल्य समोर. जतीन पुन्हा एकदा शपल होऊन षटपूल काढण्याचा प्रयत्न फसलाय, डॉट बॉल येतोय आणि आता कुठे ना कुठेतरी दडपण हे एनसीच्या तो बॅटर्स वरती वाढत असताना बघाशी चर्चा झाली होती. तुकाराम सर, ज्यावेळी चर्चा आपण करत होतो बॅकहँडला उभे राहून, त्यावेळेला एक गोष्ट झाली होती की 60-62 सुद्धा या वातावरणामध्ये तितक्याशा अवघड होतील आणि त्यानंतर येणारे ते 2 मोठे फटके आणि तिथून मात्र ते 70 पार झाली होती आणि तिथून एनसीसीला वेगळा विचार करण्याची गरज होती. आणि इथे अतिशय चांगला फटका, हुक, चेंडू निघून गेलाय, लॉंग लेग सीमा रेखा पार, चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय, धावा झाल्या, धावफलकावरती जाऊन पोहोचतोय. 22 वरती पोहोचले आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 52 धावांची आवश्यकता अजूनही इथून आहे.
आपण सन्मान सत्कार केला जाणार आहे आजच्या दिवसामध्ये, ज्यांचा आवाज आपण दिवसभरामध्ये ऐकला. तर त्यांचाही सन्मान आपण केला जातोय. बाळसुब्रह्मण्य अय्यर सर आहेत इथून. मॅच वरती सुद्धा नजर असणार आहे, सन्मान सुद्धा आपण तिथे पाहतोय. हेलो ठीक। चलिए दोस्तों, जिसकी आवाज़ को हम सुबह से सुन रहे थे, हमारे सभी के बेहतरीन एक छात्र समालोचक बालसुब्रह्मण्य अय्यर सर और हमारे सभी के चैत्य लालडे, आप देख रहे हैं अध्यक्ष महेश मांगेला सर जी के द्वारा उनका सम्मान किया जाता हुआ। धन्यवाद बाला सर, नक्कीच आपला सुंदर आवाज या तमाम क्रिकेट रसिकांपर्यंत आणि तमाम जनतापर्यंत पोहोचला. आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण धावूया सामनाकडे. तिकडे आज दोन दिग्गज समालोचक तुकाराम मांगेले सरजी आणि भरत मोरे सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू झहीरभाई. आणि पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी गौतम आणि जतीन हे तग धरून उभे आहेत आणि समोर नवीन गोलंदाज निखिल येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न पडतो, टप्पा पाडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा खाली राहतोय. पण चेंडू समजेन असं होतं. आणि ज्या वेळेला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती रात्रीचं म्हणजे रजनी क्रिकेट ज्या वेळेला आपण रजनीमध्ये क्रिकेट पाहतो, त्यावेळेला चेंडूचा काहीसा असा चमत्कार आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाला आणि तोच इथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न निखिलकडून होतोय. परंतु दुसऱ्या बाजूने आईसाई 2928ने काय केलंय, योग्य ते गोलंदाजीचा क्रम, म्हणजे जे गोलंदाज पहिल्या स्पेलमध्ये प्रभावी ठरले होते त्यांनाच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणल्या. निखिलला दुसऱ्यांदा षटक हाताळण्याची संधी दिली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू ऑन साईडला जातोय. गावकरांचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि तो येईपर्यंत 2 धाबा सपळाईनं. ओहो, इथे धावचीची संधी गडी बाद होईल आणि जतीनला माघारी परतावं लागतं. अजून एक हादरा टीम एनसीसी नारंगीला. गेला निखिल गेले लगेच यष्ट्यांच्या दिशेनं. आणि हा विकेट धावाच्या स्वरूपात महत्वाचा विकेट. मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे धावाच्या स्वरूपात इथून परतलेला आहे. दोन्ही टीमने चांगला खेळ केलाय, दिवसभरामध्ये परिश्रम केले आहेत, मेहनत केलेली आहे. पण अजून दोन्ही टीमसाठी काहीतरी बाकी आहे, कारण हे 25वे वर्ष आहे, सिल्वर जुबली इयर आहे. इथून एनसीसी चषक 2024 जी मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची जी ट्रॉफी आहे ती त्यांना खेळायची आहे, जिंकायची आहे. त्यामुळे दोन्ही टीमसाठी सांगतोय, तुम्ही चांगला खेळ केला आहे, पण तुमच्यासाठी एक गोष्ट बाकी आहे. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है तुमच्यासाठी. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है. आसमान तुमच्यासाठी बाकी आहे, कारण इथून क्वालिफाय व्हायचं आहे. दोन्ही टीमला प्रयत्न तोच चाललाय, क्वालिफाय व्हायचं आहे. आणि एका गोष्टीचा उल्लेख बरेच आपण केला की पहिली 2 षटकं कैवल्य निखिल, कैवल्य आणि पुन्हा निखिल म्हणून गोलंदाज वापरण्याची जी कौशल्य खास करून कर्णधाराने दाखवले, त्याचंही कौतुक नक्कीच केलं जाईल. नाही, ग्रेट कॅप्टन्सी. ज्या प्रकारे सुरुवातीच्या दोन्ही कर्णधाराने दोन गोलंदाजांना वापरलं गेलं आणि दोन्ही गोलंदाजांनी त्यांच्यावरती ठेवलेला जो विश्वास होता तो सार्थ ठरवला आणि पूर्णपणे कॉलॅप्स केली टॉप ऑर्डर एनसीसी नारंगीची. आणि त्यामुळे दडपण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हावी होत असताना पाहायला मिळते आईसाई 2928. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कोलॅप्स झाला होता, पण तिथून जतीन आला होता, पार थावला होता. एक संकटमोचक म्हणून, एक मॅन ऑफ क्रायसिस म्हणून. आता कोण येणार मॅन ऑफ क्रायसिस? गौतम आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे. हो, क्षमता आहे, गौतम आहे मॅन ऑफ क्रायसिस. कोण येणार धावून? गौतम बोलतो मी आलाय. गौतम ना उत्तम फटका खेळलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. सिक्सर, षटकार. कहीं पे मत जाइएगा दोस्तों, मैच अभी भी ऑन है.
एक मोठा फटका आला, अजून 2 ते 3 मोठे फटके आले तर इथे हा मॅन ऑफ क्रायसिस बनू शकतो गौतम पाटील. आणि त्याने अनेक वेळा असे पराक्रम केलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडे खूप मोठी अपेक्षा पुन्हा एकदा जागी होते NCC ला. बिलकुल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला आजचा दिवस सर्वोत्तम आहे, सर्वात बेस्ट डे आहे आजचा दिवस आहे सर्वोत्तम. आणि मैदानावरती आशेचा किरण आहे गौतम आहे, आशेचा किरण आहे. तिथून नारंगी संघाचा म्हणून म्हटलं ना, कुठलीही मॅच जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटची विकेट जात नाहीये तोपर्यंत प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे. गौतमनं दाखवून दिले या फटक्यामध्ये त्याच्यातली क्षमता, इथून दाखवून दिले आणि मॅच मध्ये परतण्याचे संकेतही तो देऊ पाहतोय. नाही, पुन्हा एकदा तेच चित्र आहे. सुरुवात कशी करताय त्यापेक्षा शेवट कसं करताय त्याला जास्त महत्व आहे. कारण कोणताही क्रिकेटचा सामना असो किंवा स्पर्धा, तुमचा शेवट महत्वाचा आहे. शेवटी जर का विजयी मोर नाही आली तर मात्र तुमच्या पहिल्या केलेल्या कामगिरीला कोणी लक्षात ठेवत नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये अंत भला तो सब भला पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. एक षटकार ठोकलाय गौतमनं, तो स्ट्रायकर एंडला सज्ज झाला, पण एका षटकाने बात नाही बनेगी अपनी बात आहे का सिरियल आली होती. तुमच्या दिशेने येतोय गौतम, स्ट्रायकर एंडलाय ना, अतिशय चांगला षटकाराने त्या षटकाराने पूर्णपणे गोलंदाजावरती दबाव आणलाय. नेक्स्ट बॉल फॉर गौतम. यावेळेला चेंडूला टॅप करत असताना खेळण्याचा प्रयत्न, कॉर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक वेगानं फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केले जातात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि हे गरजेचं आहे. 6 नंतर डॉट न येणं याची सुद्धा काळजी घेणं गरजेची आहे. सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट जरी गेले तरी सुद्धा धावपला खालतं बोलतं राहून या मॅच मध्ये दडपण आणलं जाऊ शकतं गोलंदाजावरती आणि त्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्स कडून आतापर्यंत झालाय. 14 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 14 डिलिव्हरी अँड 43 रन. 14-43 मॅच. फुलटॉस चेंडू खेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बांधू अशा क्षेत्ररक्षकांना झेल सुटलाय, अपेक्षित नव्हतं पण असंही घडतं मॅच मध्ये, कारण हा हाय व्होल्टेज वाला मॅच आहे. नाही, दडपण किती आहे या झेलने समजलंय. कैवल्य पाटील बंधूच्या हातून झेल सोडणं तितकंच कोणी अपेक्षित नव्हतं. अमर स्ट्रायकर एंडला आलाय. 3 चेंडूवरती 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अमरसाठी आले. नाही, अमरसाठी बक्षीस आले, परंतु हा जे झेल सुटलाय पहिल्यांदा नव्हे दुसऱ्यांदा झालंय. गौतमला दुसरं जीवनदान मिळालं आणि 2 जीवनदान. एक जीवनदान मिळालं, त्याचा जो फलंदाजा कॉन्फिडन्स तो द्विगुणित होत असतो, आता तर 4 गुणा झालेला असणार आहे. आता 4 गुणा झालेला असताना कशा प्रकारचा खेळ केला जातोय त्या अगोदर या शेवटच्या चेंडूवरती काय करमत केली जाते. 13-42चं इक्वेशन आहे. निखिल यावेळेला अमर समोर असणार आहे. निखिलला हार्ड हिटर बॅटर म्हणून नेहमीच ओळखलं जातं आणि आता ती हार्ड हिटिंग बॅटिंग करणं गरजेची असणार आहे NCC साठी, कारण हा तो क्षण आहे. या क्षणाला जपणं नितांत गरजेचं आहे NCC ला, तसेच आईसाई 2928 ला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तितका प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. मैदानाला गरगळ चेंडू निघून गेलाय. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न वेगाने दुसरी धाव घेतली जाते का तर येस, 2 धावा कंप्लीट. आणि अशा प्रकारची ज्या वेळेला मिसफील्ड किंवा फंबलिंग होतं त्यावेळेला वातावरण निर्मिती थोडीशी बदलत असते, वातावरणामध्ये थोडासा बदल येत असतो, वेगळं वलय निर्माण होत असतं खेळाला. आता इथे 2 धावा आल्यात आणि 12 चेंडू आणि 40 धावांची इक्वेशन येऊन थांबली. या इकडे डीजेला आणि त्यानंतर ओळ्या उर्वरित षटकांकडे. थोडंसं वेगळं आहे बरं जी. उद्या सकाळच्या सत्रामध्ये मास्टर क्रिकेट असणार आहे आणि त्यानंतर आपण ऑल इंडिया ओपन जी खास 5 लाखासाठी जी चुरस उद्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला सुरू होणार आहे, त्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. म्हणजे पूर्ण विरार नगरीमध्ये, वसई तालुक्यामध्ये प्रत्येकाला उत्सुकता आहे की आता ती 5 लाखाच्या स्पर्धेसाठी येणारे खेळाडू संघ कोणकोणते आहेत त्यावरती नक्कीच आपण चर्चा केली जाणार आहे. कारण प्रत्येकाला उत्सुकता आहे आता कोणते कोणते संघ जे उद्याच्या दिवशी खेळणार आहेत त्यावरती चर्चा करूया. मॅच थांबला थोड्या वेळासाठी. 12:40चा मॅच आहे. 10-20 झाले आहेत आणि उद्याच्या दिवशीमध्ये पहिला मॅच जो आपण ऑल इंडिया ओपन लेवलचा पाहणार, जिथून फिरोज 11 शिवान स्पोर्टचा संघ केले बालाजी 11सी आणि दुसरा मॅच जिथून अमन स्पोर्ट खेळणार आहे तो खास करून कामन 94 टायगर बॉयजची. आता खेळाडू कोणकोणते संघामध्ये येणार त्यावरती चर्चा होणार आहे, कारण उद्या
जी 5 लाखासाठी लढाई या मैदानावरती होणार आहे त्याची उत्सुकता प्रत्येकाला होती, ती उद्या आपण पाहणार आहोत. आणि या मैदानाच्या इतिहासातलं पहिलं असं भव्य दिव्य आयोजन असेल ज्याची सर्वांना आतुरता होती. 5 लाखासाठी कोणते खेळाडू कोणते संघ खेळतील आणि त्या भव्य दिव्य स्वरूप पाहत असताना ते पाहणं सुद्धा एक इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु त्या अगोदर चालू असलेल्या मॅच मध्ये काय करणार आहे, 12-40ची इक्वेशन आहे. 5 मोठे फटके आणणं गरजेचं आहे आणि असं असताना 2 नवीन गोलंदाज वापरले जाणार आहेत. त्यामुळे खरी कसरत गोलंदाजांची सुद्धा आहे, गौतम आणि अमर मैदानाच्या आतमध्ये. आणि गौतमला सूर गवसलाय, गौतमच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. दिवेशनं मागचा मॅच बघितला पण चांगली गोलंदाजी केली. आता दिवेश वर्षेत गौतम पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा झालाय. 12-39चा मॅच आहे. या मैदानाने बरोबर तिसऱ्या दिवशी पाहिला होता 12-40चा मॅच घडलं होतं असं. आणि असं असताना ज्या वेळेला तुम्हाला एखादा मोठ्या धावांचा पाठलाग करायचा किंवा मोठं कार्य करायचं आहे त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला मोठं करावं लागतं. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलेत आणि तोपर्यंत एकदा धावन कंप्लीट केली जाते. एकदा धावन कंप्लीट केली जाते आणि यष्टरक्षकाला बॅकअप सुद्धा चांगलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करावं लागणार आहे. छोटं नक्कीच तुम्ही सांगितलं, पण माझं लक्ष तिथे पाठीमागे होतं दीपेश जे बॅकअपला आलं होतं. काय बॅकअप केलं त्यांनी, ओव्हर थ्रो होऊ शकला असता म्हणून मी दीपेशचा उल्लेख का केला होता. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन बिहाइंड द विकेट, म्हणजे मागच्या बाजूला सर्वात बेस्ट फिल्डर का म्हटलं होतं, कारण त्याचा प्रत्यय आपल्याला तिथून आलंय. आता मॅच थोडासा टाईट आहे. आता अमर आहे, लेकिन अमर आपको कसनी होगी कमर. कमर तुम्हाला कसाही लागणार आहे, कारण असा मॅच आहे जिथून हिरो बनने का मौका आपके लिए भी है. दिवेश साठी मौका आहे, अमर साठी मौका आहे. हिरो कोणीही बनू शकतो या मॅच मध्ये. चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथून अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय. डिफोन क्षेत्ररक्षक वेगानं आल्या मिड विकेटच्या रिझमध्ये 1-1 धाव. कारण दिवेशला माहिती आहे इथून आपण जिंकलो होतो, जाणार आहोत आपण टॉप 3 मध्ये. इथून आपण दिवसभरामध्ये टॉप क्लास परफॉर्मन्स केलाय आणि नारंगीला माहिती आहे घरच्या मैदानावरती जिंकून बराच काळ झालाय. मग आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपल्याला 25व्या वर्षामध्ये नारंगीला त्या फायनलच्या दिशेने घेऊन जायचं आहे. नाही, आणि त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार. संघर्ष केल्या वगैरे काय होणार नाहीये. बिना संघर्ष कोई महान नाही होता. आणि मग त्यासाठी इथं संघर्ष करत असताना गौतमच्या बॅटमधून 2 मोठ्या फटक्यांची आता अपेक्षा आहे. आणि असं असताना गौतम काय मोठे फटके लगावेल का. दिवेशने अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. या षटकामध्ये कोणत्या प्रकारे हात खोलू दिले नाहीत दोन्ही बॅटरला. थांबलाय. आणि असे अनेक प्रसंग आहेत जे प्रसंग या मॅचला लांब नेतात आणि लांब नेत असताना मॅचला सांगतात की अभी तक खतम हुआ नाहीये. म्हणजे प्रत्येक कार्य करताना आपण मुहूर्त करतो चांगल्या वेळेचा. आता तो मुहूर्त टळू देत नाही आपण, कारण त्या मुहूर्तावरतीच आपल्याला काम करायचं असतं. हा कोटाप्याचा चेंडू आहे, इथून पूल केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल, इथून झेल टिपलाय विकेटला. म्हणून म्हटलं दिवेशला का निवड केले. प्रथमेशजी भोईर यांच्याकडनं या विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. मगाशी तुम्ही चर्चा केली होती ना सर की 7:15 आणि 9:15 काहीतरी अशी 7:52 की 9:52 ते 2 ते 3 तासाचा जो काय फासला आहे त्या फासल्याने खूप मोठी कमाल केली आहे. आणि आता या वातावरणामध्ये मोठे फटके लगावणं तितके सोपं सुद्धा नाही आहेत. दबाचा प्रभाव, त्यानंतर हवेमध्ये दमटपणा, या सर्व गोष्टी पुढे जाणवून येतात. मग ते चेंडू हाताळत असताना गोलंदाजाला किंवा फलंदाज बीट होताना असताना किंवा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना एलिमिनेशन न मिळताना असे क्षण दिसत आहेत. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा दबाचा प्रभाव पूर्णपणे या इनिंगवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाईल. पार्थ, अजूनही आठवतं पार्थने मागील मॅचमध्ये ज्या प्रकारे शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जो षटकार लगावला होता तो पाहण्यासारखा होता. फ्लॅट 6 आणि त्या 6ने मात्र मॅचमध्ये परत आणलं होतं. जतीनला चांगली साथ दिली होती पार्थने आणि विजयी मोहर सुद्धा लगावली होती. आता पार्थला इथे असा सरप्राईज खेळ करावा लागणार आहे. असा खेळ ज्या खेळाने सातत्याने एनसीईच्या क्रिकेट इतिहासामध्ये पार्थचं नाव आदराने मानाने घेतलं जाईल. एक मॅच फिनिशर, मॅच विनर म्हणून त्याची छबी बनेल. आणि ही ती वेळ आहे. अशा संधी खूप कमी लोकांना मिळत असतात आणि इथे पार्थला ती संधी मिळाली आहे. पाहूयात पार्थ त्या खेळीसारखा खेळ करतोय का. दिव्याचा पुढील चेंडू शॉर्ट पूल करायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक मागे आलाच जरूर. तोपर्यंत एक धाव येते.
चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर झालाय 4.4 षटकांचा खेळ 38/6. अजूनही 36 धावांची गरज आहे. 8 मध्ये 36 म्हणजे तुम्हाला 6 षटकार कंपल्सरी मारायचेच आहेत. आणि अशी सिच्युएशन असताना काय या 6 षटकारांना मारलं जाईल का? फार मोठं आव्हान आहे, फार मोठं आव्हान आहे. तुम्ही फारसा उल्लेख केला, त्याला आपलं नाव सार्थ ठरवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आता जुचंद्रचा संघ आईसाई 2928 तो आता हळूहळू चाललाय विजयाच्या दिशेनं. स्ट्रायकरला फलंदाज चाललाय, आउटसाइड आहे, विजयाच्या दिशेने चाललाय. दिवेशनं बिलकुल दिव्यमाली कामगिरी केली. प्रथमेश भोईर यांच्याकडनं अजून एक 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि असा मॅच नक्कीच ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठला करता त्या मोठी पार्टनरशिप किंवा टॉप ऑर्डरला एक मोठी इनिंग, जसं इनिंग आपण पाहिली सुरुवातीच्या काळामध्ये ती येणं आवश्यक आहे. पण आता पूर्णपणे आपण बघितलं तर कब्जामध्ये घेऊ पाहतो इथून या मॅचला तो आईसाई 2928 जुचंद्र संघ. नाही, पूर्णपणे हायजॅक केलंय. आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. काय नारंगीचं मैदान पुन्हा एकदा 6 चेंडूमध्ये 36 धावा बघेल का? आठवेल का नितीन कोळे आणि बंधू यांना पुन्हा एकदा? आणि या अशा स्थितीमध्ये समोर फलंदाज हेमेंद्रमध्ये सुद्धा क्षमता आहे. फक्त आता एक पॉझिटिव्ह नजरिया किंवा चमत्कारिक खेळ या मॅच मध्ये अन्सीला परत आणेल. परंतु पुन्हा एकदा तेच चित्र दिसलं. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू मागे निघून गेलाय आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. आता 5 मध्ये 36 म्हणजे ही मॅच औपचारिकच्या दिशेने जाते. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित 25वा रौप्य महोत्सवी उत्सव, त्याचबरोबर क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात. NCC ट्रॉफी, NCC चषक 2024 आणि हे भव्य दिव्य स्वरूप या स्पर्धेचं आज गाव टू गावच्या संकल्पनेतील शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. विविध गटांमध्ये विभागलेली ही स्पर्धा उद्याच्या दिवसापासून सकाळच्या सत्रामध्ये 40+ म्हणजे मास्टरचं क्रिकेट आणि त्यानंतर दुपारच्या सत्रानंतर म्हणजेच 3 ते 4च्या सुमारास आपल्याला ऑल इंडिया ओपनचे मॅचेस पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामधील 4 संघ उद्या जे दिसतील त्यांच्यामध्ये बिग बॅश फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळवली जाणार आहे. उद्याचा आणि परवाचा दिवस का महत्त्वाचा आहे? नारंगीच्या मैदानावरती असे तारे सितारे येणार आहेत जे यापूर्वी कदाचित काही नव्हते आले, काही आलेले आहेत. आणि या ओपन क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या त्या सर्वोत्कृष्ट टेनिस क्रिकेट खेळाडूंना आपण खेळताना पाहणार आहोत. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, कारण आतापर्यंत बरेचसे खेळाडू येऊन गेले, म्हणजे टेनिस क्रिकेटमधले ज्यांची नावं आपण नक्कीच फार जी गाजलेली पाहतो ना, असे बरेचसे खेळाडू येऊन गेले. आणि जसं तुम्ही विश्लेषणही केलं की असे काही खेळाडू येतील ते कदाचित महाराष्ट्र बाहेर गेले असतील, असे खेळाडू इथून या मैदानावरती उद्याच्या आणि परवाच्या दिवशी दाखल होतील आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकसुद्धा आतुरतेनं तिथून वाट पाहते. कारण या स्पर्धेची चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे. लेग बफरचं विकेट तिथून आला. डीजेला मी थांबेल आणि प्रथमेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं एक कॅश प्राईज आले. अजून एक जमा होते, कारण या स्पर्धेची उत्सुकता प्रत्येकाला होती. ज्यावेळेला अनाऊन्समेंट झाली होती की नारंगीच्या मैदानावरती या 25व्या वर्षामध्ये ते 5 लाखाची स्पर्धा येणार आहे म्हणा, आणि ती स्पर्धा कशी होणार, काय होणार, बिग बॅश लीग प्रमाणे ती स्पर्धा पाहणार होता. आता ती उत्सुकता शिगेला पोहोचले. फक्त चर्चा एकच चालले, कुठला खेळाडू कुठल्या संघामध्ये खेळणार आणि कुठल्या संघाचा कोणती साईड असणार याची चर्चा चालू आहे. नाही, त्या साईड्सवर लक्ष असणार आहे, खेळाडूवरती लक्ष असणार आहे. अनेक प्रेक्षक इथे त्या फक्त खेळाडूंना बघण्यासाठी, त्याला मॅच जशा आपण आजच्या गटामध्ये पाहिल्यात त्याच प्रकारच्या मॅचेस उद्या सुद्धा दिसणार आहेत. आणि जसं गावटूगावच्या संकल्पनेमध्ये टॉपचे 2-3 खेळाडू जे असतात ते मध्ये फ्लड लाईटमध्ये मोठमोठे फटके मारतात असतात. ओपन साईडमध्ये तसं नसतं. मागील वेळेला आपण पाहिलं तर NBOची ज्यावेळी साईड होती फरदीन काझियन साईड, त्यावेळेला याच वेळेला जवळजवळ 77चा पाठलाग होताना आपण पाहिला होता आणि तो सुद्धा 4 ते 5 षटकांच्या खेळामध्ये पाहिलं आहे. पण म्हणजे मोठ्या क्रिकेट ज्या वेळेला येतं त्यावेळेला कदाचित तसा खेळ देखील होतो. म्हणजे एक सांगायचं झालं तर टेक्निकमध्ये जे बॅकफुटला आपण मोठे फटके बघत नाही, पण त्यावेळेला त्या क्रिकेटमध्ये खेळले जातात. आता इथून फक्त औपचारिकता बाकी आहे. जवळपास ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, डाईव्ह केला, अजून एक विकेट आणि अजून एक 500 रुपयाचं कॅश प्राईज. प्रथमेश भोईर जे पतू पॅकर्स टीमचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडनं नक्कीच दिलं जात आहे.
म्हणून मी म्हटलं ना, या 500-500चं मोल या मॅचपेक्षा जास्त आहे. कारण त्यांना या मैदानावरती येत असताना जी उत्सुकता होती की आपण फार कालावधीनंतर या स्पर्धा खेळण्यासाठी इथून आलो आहे. आता आपला फॉर्म आहे, आपला खेळही झाला आहे, मग आपल्याला या फायनलच्या दिशेनं जायचं आहे. आजच्या दिवसभरामध्ये जो प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने होता या मैदानावरती आणि DBNच्या चॅनलवरती सुद्धा मोठ्या संख्येने तो प्रेक्षक वर्ग होता, त्यांचे आपण मनापासून आभार मानतोय. 8 संघ खेळले, त्या सर्वांचं सुद्धा आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बालसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज ऐकला. सध्याच्याकडला भरतजी मोरे हे सुद्धा आहेत. बऱ्याचशा स्पर्धा म्हणजे याच मैदानावरच्या नाही आहे, तर महाराष्ट्राच्या सर्व दूर जाऊन समर्थ करताना आपण भरतजी मोरे यांना ऐकलेलं आहे. एक अनुभव, जो गाडा अनुभव आपण भरतजी मोरेचा, कारण आम्ही ज्यावेळेला चर्चा करतो, क्रिटिक्स करतो, त्यावेळेला तो अनुभव महत्त्वाचा असतो. कारण ज्यांच्या जोडला आपण चर्चा करणार, मग प्रत्येक वेळेला जे योग्य वेळेला टिप्पणी करणं, मार्मिक टिप्पणी करणं, तेही महत्त्वाचं आहे. तर त्यांचे आपण आभार मानतोय. पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेनं नाही आणि औपचारिकता फक्त शिल्लक आहे. आणि जसा उल्लेख केला होता की कालच्या 2 दिवसामध्ये येणारे संघ गेल्या 7-8 वर्षाच्या इतिहासामध्ये ते संघ क्वालिफाय होताना दिसले नव्हते आणि सरप्राईज करणारा खेळ त्या दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला आणि ते 2 संघ पुढे येताना दिसले. ओपन गाव टू गाव मधून खारबावचा संघ आला, कालच्या दिवसामध्ये गावदेवी धानिवचा संघ आलाय आणि आजच्या दिवसामध्ये आईसाई 2928 जुचंद्र संघ हा सुद्धा त्याच लाईन मधला आता कुठे ना कुठेतरी पुढे येताना पाहायला मिळतोय. आणि एक साम्य आहे, म्हणजे मी आईसाईचा उल्लेख अजून करेल थोडंसं. बरंजीमुळे मी आईसाईचा उल्लेख अजूनही करेल. म्हणजे आईसाई म्हटलं ना का पाठीमागे प्रवीण पाटील बाली नेहमीच, म्हणजे आतापर्यंत अर्नाळ्याच्या टीमला आपण जिंकताना पाहिलंय, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा प्रवीण पाटील होते. आता जुचंद्रचा संघ जिंकतोय, पण त्याच्या पाठीमागे एंट्री करणारे प्रवीण पाटील बाली सुद्धा आहेत. आणि म्हणून बाली आपलं सुद्धा नक्कीच अभिनंदन असेल. कारण जो संघ कदाचित प्रवीण पाटील बाली घेऊन येतात ना, तो एक तर क्वालिफाय होतो किंवा विजेता होतो. आता क्वालिफायच्या दिशेने तो संघ चाललाय. नाही आणि 2928चा पण एक अर्थ आहे. 2928 ची टोटल होते 21 आणि बालीचे बर्थडे 21 आणि गाडीचा नंबर सुद्धा 2928 आणि त्यामुळे त्या आईसाईच्या पुढे 2928 असा आकडा आहे. आणि जुचंद्र हा संघ म्हणजेच कैवल्य पाटील बंधू असतील, त्यानंतर बंधू असतील, पाती असतील, काय जबरदस्त खेळ. निखिल ॲज अ बॉलर म्हणून अतिशय चांगला खेळ त्यांनी दाखवलाय आणि जुचंद्रने आज खरोखरच कमालीचा खेळ दाखवलाय. अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ. म्हणून म्हटलं ना, ते आले होते इथून जिंकण्यासाठी. आता मॅच जवळ आलाय, इथून क्वालिफाय होणारा तिसरा संघ ठरलाय. आईसाई 2928 अर्थात जुचंद्रचा संघानं क्वालिफाय केलं. अभिनंदन जुचंद्र टीम आणि एंटायर जो प्रेक्षक वर्ग त्यांचा आलाय. त्यांच्या सेलिब्रेशनसाठी एक गाणं येईल आणि गाणं गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा येणार. कारण फार चांगला खेळ तिथून आईसाईनं केलाय, जुचंद्रच्या संघानं आज केलाय आणि त्याच्या सेलिब्रेशनसाठी हे सॉन्ग येईल.